सनातन धर्म सर्वात पवित्र मानला जातो. या पृथ्वी तळावर अनेक प्रकारची माणसं आहेत आणि त्याच माणसाप्रमाणे अनेक प्रकारचे धर्म देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर नेमकं आजच मी धर्माबद्दल एवढं का बोलत आहे, हाच प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर मग त्यामागचं कारण असं आहे, सनातन या धर्मात मनुष्य जेवढा धर्माला मानतो तेवढाच तो नात्याला देखील मानतो. तसं नात्याला मानणं हे एका संसारिक व्यक्तीचं लक्षण आहे. पण जो व्यक्ती नात्याला मानत नाही तो व्यक्ती संसारिक नाही का? तर मग याचे देखील दोन प्रकार आहेत. जो कोणालाच मानत नाही आणि केवळ एका स्वार्थापुरतं नात्याला मानतो त्यास नास्तिक म्हणण्यास काही हरकत नाही. पण जो नाते पाळत नाही आणि केवळ देवास जपतो, देवास पूजतो, तो हरीचा. परंतु हरी म्हणजेच भगवंतांना काही लोकांनी संसारात राहून असे पूजले आहे की भगवंत अतिप्रसन्न होऊन त्यांनी त्यांचेच नियम हे तोडले आहे. तर मग सनातन धर्मात नात्याला मान आहे. जसं बहीण भावाचं नातं हे पवित्र आहे, आई मुलाचं, भाऊ भावाचं, तसेच या धर्मात रक्ताव्यतिरिक्त अजूनही काही नाते बनवले जातात. जसं की मित्रमित्राचं, गुरु शिष्याचं आणि पती पत्नीचं. तर मग आज आपण बोलणार आहोत पती आणि पत्नीच्या अशा या पवित्र नात्याबद्दल आणि या नात्यासंबंधित असलेल्या एका मराठी सणाबद्दल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जय आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये. नवा रविवार, नवी कथा आणि एक नवा आध्यात्मिक भाव. वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. हा मराठी सण सुवासिनी बायकांचा आहे. तर मग नेमकी सुवासिनी बायका काय करतात या दिवशी? फक्त साज शृंगार का खरोखरच काही महत्त्व आहे या सणाला? तसं पाहायला गेलं तर पौर्णिमा ही दर महिन्यातून एकदा येते. मराठी कॅलेंडरनुसार पौर्णिमे दिवशी नवा महिना हा चालू होतो. त्यामुळेच नव्हे तर शास्त्रात असं देखील मानतात पौर्णिमा ही देवकार्याच्या दृष्टीने चांगली आहे. म्हणजे पौर्णिमा हा प्रत्येक महिन्यातून एकदा येणारा सण आहे, त्यात काही शंकाच नाही. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला जास्त महत्त्व आहे. शास्त्राप्रमाणे वडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, झाडामध्ये विष्णू व ज्या फांद्या वडाला असतात त्या भगवान शिवचा वास असतो. म्हणून या झाडाला त्रिमूर्ती प्रतीक मानलं जातं. वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्य प्राप्त आहे. मग वटपौर्णिमेला म्हणूनच पूजतात का? तर मग त्याचं उत्तर निश्चित हो असं आहे. परंतु यामागे एक कथा अशी देखील सांगितली जाते. सावित्री मातेने सत्यवानाचे प्राण हे वटपौर्णिमे दिवशी यमाकडून सोडून आणले होते. मित्रांनो, स्त्री हे जोड शब्द आणि एक अक्षर आहे. पण ही स्त्री वेळ आल्यावर आपल्या घरावर आलेलं संकट तारून प्रत्येकाचा बचाव करते, ही गोष्ट मात्र खरी. म्हणूनच या दिवशी स्त्रिया व्रत करतात. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करतात व वडासारखं भक्कम, निरोगी आणि दीर्घ आयुष्य हे त्यांच्या पतीला लाभो अशी प्रार्थना त्रिमूर्तीकडे करतात. या दिवशी वडाला तिहिरी म्हणजे 3 पदरी दोरा गुंडाळून 5 प्रदक्षिणा घालतात व यानंतर सुवासिनी त्यांच्या ओटीचा मानपान देऊन संध्याकाळी कथापूजन करतात. मानले जाते सत्यवानाचे प्राण हे सावित्री मातेने वडाच्या झाडाखाली परत मिळवले, म्हणून या दिवशी वडाला मान आहे. म्हणून पौर्णिमेला वडाचे हे पूजन केले जाते. कारण माझ्या अंदाजे या कथेची साक्ष देणारा वडाचे हेच एकमेव झाड आहे. आणि कुठं ना कुठं या झाडाने देखील सावित्रीची मदत सत्यवानाचे प्राण मिळवण्यास केले असावे. कारण मराठीमध्ये एक म्हण देखील आहे, देव तारी त्याला कोण मारे. म्हणजेच देवाने सत्यवानाला तारलं आणि त्याचा जीव वाचवला. तर मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत जय जगदंब, जय श्रीराम आणि राधे राधे.